बीडच्या परळीमध्ये महापशुधन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे। पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात या प्रदर्शनात राज्यभरातून वेगवेगळ्या जातीची जनावरे या ठिकाणी आले आहेत। देशभरातील वेगवेगळ्या जनावरांच्या ब्रीड्स देखील पाहायला मिळतात। आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत ते आहे सोन्या आणि मोन्या हे प्रसिद्ध बैल आहेत आणि हा पप्पी घेणारा सोन्या म्हणून हा प्रसिद्ध आहे। आपल्या सोबत त्यांचे मालक देखील आहे। काय सांगाल, काय नेमके वैशिष्ट्य आहे त्या बैलाचे? त्या बैलामध्ये असे वैशिष्ट्य आहे की एक काजळी खिलार म्हणून आहे, तर त्याचे डोळे काळे, शिंगे काळे, नाकपुडी काळे, तळफोळे काळे आणि एक कलर त्यांचा पांढरा शुभ्र आणि देखणी जात जर म्हणलं बैलामध्ये तर काजळी खिलार म्हणून ओळखले जाते। तर ह्याला सर्व बोललेलं समजतं। सोनू पुढे ये. पाय जुळव, चल पाय जुळव. सोन चल एक पप्पी घे. नक्कीच काय नेमकं यांचा खुराक कसा असतो, कसा तुम्ही यांचा सांभाळ करता? सांभाळ आम्ही असा करतो की सकाळचं उठल्यानंतर 2 किलोमीटर आम्ही व्यायामासाठी त्यांना व्यायाम देतो। तिथून आल्याच्या नंतर एक थोडा वेळ थांबून लिंबाचा पाला कडू असतो तो एक आपल्या लॅम्पी आजारासाठी, लॅम्पी एक आजार आलता ना, त्याच्यापासून संरक्षण करतो लिंबाचा पाला। त्यावेळेस त्यांचं पूर्ण कडू होतं, शरीरात जेवढं कडू असेल तेवढं आपल्या शरीराला चांगलं राहतं। आणि त्याच्यानंतर ऊसाची कांडी म्हणून एक आपण ऊसाचा एक टप ठेवतो, म्हणजे रस आपण पहिले गुराळे असायचे आपले ह्याचे, त्यावेळेस आपण कसं आहे पहिले रस पिलं तर आपल्याला व्यवस्थित वाटतं, म्हणजे शरीराला आपल्या तर ते त्यानंतर मग मकाचा चारा, कुटी, परत शेंगदाणा पेंड हे असं उडदाची डाळ, काजू बदाम त्याच्यात मिश्रण करून मी एक रेशर बनवलेलं असतं, ते रेशर चारतो आपण त्यांना। नक्कीच सोबत मोन्या देखील आहे, हा. त्याचं काय वैशिष्ट्य सांगता? मोन्या बी ते शेमच, म्हणजे सोन्या आणि मोन्या त्यांना सर्व बोललेलं समजतं म्हणजे। नक्कीच आपण जर पाहिलं तर अतिशय आकर्षक अशी बैलजोडी आहे सोन्या आणि मोन्या या नावाने, आणि पप्पी घेणारा सोन्या म्हणून हा बैल प्रसिद्ध आहे। एकंदरीतच या पशु प्रदर्शनात याची आता चर्चा होताना दिसत आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।